संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। महायुतीतला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। शिंदेंनी फडणवीसांशी फोनवरून चर्चा केली आहे। लंका जाळण्याबाबतच्या वक्तव्यानंतर फोन झालेला आहे। भाजप शिवसेना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। पालघरमध्ये अहंकाराची लंका जाळण्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत टू द पॉइंट मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारला। या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांशी फोन करून त्या वक्तव्याबाबत चर्चा केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली। या फोनच्या माध्यमातून फडणवीसांशी संवाद साधून युतीतला तणाव कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तुमचं स्टेटमेंट आलं की अहंकाराची लंका जाळू, त्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात की इथे आपण का लंकेत राहतो का, आपण तर रामाची माणसं आहोत आणि आपल्याकडे तर भरत आहे, असं त्यांचं विधान आहे माझ्याकडे। हां, मग आमची चर्चा झाली दोघांची तुमची बरं हां, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमची हे सगळं सुरू असताना तुमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली का? हां, बिलकुल चर्चा होते माझी। या सगळ्या विषयावर चर्चा झाली? हो, चर्चा होते माझी, चर्चा झाली। कधी झाली? युतीबद्दल चर्चा झाली। शेवटची चर्चा कधी झाली या सगळ्या विषयांवरती? मी कालही बोललो, त्याच्या अगोदर देखील बोललो। नाही, पण या विषयावरती बोललात? हां, या विषयावर त्यांनी मला नाही, ही जी टीका टिप्पणी चालू आहे। हो, टीका टिप्पणी त्यांनी सांगितलं आपण विकासावर बोलतो आणि तुम्ही जे बोललात ते तुमचा मतितार्थ काय होता तोही मी बघितलं, हे केला। आणि कार्यकर्त्यांसमोर हे अशा गोष्टी कधी कधी बोलाव्या लागतात। अच्छा। आणि त्यांनी जे म्हटलं त्यांनी काही माझ्यावर टीका केली नाही, मी त्यांच्यावर कधी टीका केली नाही। पण म्हणजे तुम्ही म्हणता ती फार महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी, म्हणजे या सगळ्या गेल्या पार्श्वभूमी हे सगळे जे सुरे वादविवाद, ज्याला तुम्ही म्हणतात की वादविवाद नाही, ते निवडणुकीच्या काळातली स्टेटमेंट्स आहेत, पण तुमची त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे? होते चर्चा माझी या विषयावर बिलकुल चर्चा कालच झाली। आमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे। बरं, झालीच ना माझी याच्यावर। आणि मी जेव्हा बोलल्यानंतर तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढला, मी त्याच्यावर स्वतः माझ्या मनातलं काय, मी कुणाच्याबद्दल बोलले हे स्टेटमेंट दिलं। पण झाले गैरसमज दूर झाले? गैरसमजच नव्हते, तुम्हीच लोक करताय गैरसमज।